नमस्कार, मी विजय साळवी आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर। मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू आणि ती चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी आमच्या हाती आली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती हाती येते आणि त्यानंतर म्हणजे उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। दरम्यान उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे। उद्याच पक्षाचा विधिमंडळ नेताही निवडला जाणार आहे आणि सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागणार असल्याचं हे निश्चित मानलं जात आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट न्यूजरूममध्ये जाऊया। आपला सहकारी निलेश बुधावले। निलेश, काय माहिती आहे तुझ्या हाती? विजय, आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे। उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे। विधिमंडळामध्ये कॅबिनेट हॉल आहे आणि तो कॅबिनेट हॉल आता निश्चित देखील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व आमदार येतील, त्यानंतर सुनेत्रा पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळ नेता प्रामुख्याने निवडला जाईल आणि जो विधिमंडळ नेता असेल तोच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, अशा पद्धतीची तयारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे। उद्या दुपारी 2ची बैठक आणि त्यानंतर साधारणपणे पुढची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात येईल। सध्या जी माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सीजे हाऊस या निवासस्थानी आहेत। या ठिकाणी त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। तर दुसरीकडं बारामतीमध्ये देखील घडामोडी घडत आहेत। बारामतीमध्ये देखील जे डिझाईन बॉक्सचे प्रमुख आहेत नरेश अरोरा ते त्या ठिकाणी होते। यासोबतच पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यासंदर्भामध्ये कुठेतरी होकार दिला आहे, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल आणि यानंतर सर्व आमदार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या संदर्भाने कुठेतरी सहमती देतील, असा एक पत्र तयार केलं जाईल। पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या असतील आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि राज्यपालांना देखील ते पाठवण्यात येईल आणि उपमुख्यमंत्री पदाचा जो विषय आहे तो मार्गी लागताना दिसेल। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होतील। आता दुसरी बाब अशी आहे की राष्ट्रीय अध्यक्ष नेमकं कोण होणार? राष्ट्रीय अध्यक्षाच्या अनुषंगाने देखील पक्षामध्ये चर्चा आहेत। ज्या पद्धतीने अजित पवार उपाध्यक्ष होते, उपमुख्यमंत्री होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष होते, तोच कित्ता पुन्हा एकदा गिरवण्याचा प्रयत्न देखील नाकारता येत नाहीयेत। राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊ शकतं। उद्या मात्र उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागणार आहे आणि कालांतरानं टप्प्याटप्प्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो विषय आहे तो देखील मार्गी लागेल आणि तशी तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत सुरू आहेत। उद्या सकाळी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते बारामतीला जाणार होते, मात्र आता सुनेत्रा पवारच मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं पक्षाचा जो विधिमंडळ नेता आहे त्या निवडीमध्ये त्या सहभागी होण्याची शक्यता आहे। विधिमंडळ नेता निवडीनंतरच उपमुख्यमंत्री पदाची जी हालचाल आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। विजय, निलेश, अतिशय 2 ते 3 महत्त्वाच्या बातम्या तू दिल्यास, त्यातली तिसरी म्हटली जी होती की बैठक जी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे आणि पहिल्या 2 म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील आणि त्याच राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील। सगळ्यात महत्त्वाची, मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा पवारांच्या घरातला पक्ष, तो पवारांकडेच राहिला पाहिजे। किंबहुना आता तो अजित पवारांचा पक्ष आहे, आता जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती, आणि तो अजित पवारांच्याच घरात राहिला पाहिजे, या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे का? विजय, मागची बातमी जर आपण पाहायला गेलो तर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5ही महत्त्वाचे नेते जे आहेत ते बैठकीला गेले होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भातला देखील विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला होता। त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आणि गृहमंत्र्यांना कुठेतरी उपमुख्यमंत्री पदाचा जो आहे तो ग्रीन सिग्नल दिला होता, खास करून सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत। मात्र राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आहे तो पेंडिंग होता। कालांतरानं राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भात देखील चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या होकारानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ देखील सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात पडणार आहे। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्पष्टता आलेली आहे। महायुतीतले जे महत्त्वाचे 2 नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे पवारांचा पक्ष आहे त्यामुळे तो पवारांकडेच गेला पाहिजे। त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवारांच्याच गळ्यात पडू शकते, माळ ही त्यांच्या गळ्यात पडू शकते आणि त्या अनुषंगानं प्रयत्न देखील सुरू आहेत। पक्षामध्ये अंतर्गत घडामोडी देखील घडत आहेत। उद्या मात्र उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा देखील निर्णय होणार आहे। मधल्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण मी तुला थोडंसं थांबवतोय निलेश, कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतायत, ते काय बोलतायत ते आपण ऐकू आणि मग तुझ्याशी पुन्हा चर्चा करू। मी आता जे सांगितलं ती आपल्याला वस्तुस्थिती सांगितली की उद्या 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता त्या ठिकाणी निवडला जाईल।
आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे. मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितले की वहिनींशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत आणि धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते, त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्या पदाच्या संदर्भामध्ये होकार असेल किंवा या संदर्भात तुमची काही चर्चा त्यांची झाली? मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. वहिनींचं आमचं रात्र आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत. पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ती खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील. पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की CLP की मीटिंग कल दोपहर के 2 बजे हमारे सारे विधायक, विधानसभा सदस्य, विधान परिषद के सदस्य, पार्टी के सांसद, पार्टी के वरिष्ठ नेता, इनके उपस्थिति में हो जाएगी. इसका जो कुछ हम निर्णय लेंगे इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे. आज रात को हम सुनेत्रा वहिनी के साथ भी बात करने वाले हैं. धन्यवाद. तर अतिशय महत्त्वाची बातमी किंबहुना आपल्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींची, आमदारांची बैठक होणार आहे, विधिमंडळ प्रतिनिधींची, आणि त्या बैठकीत नेता निवडला जाईल विधिमंडळ पक्षाचा. अर्थात ते ऑन रेकॉर्ड येत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, निलेश तूही ऐकलं असशील की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आज रात्री सुनेत्रा वहिनींशी बोलणार आहोत. निलेश. विजय, खरं तर पहिली महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी ABP माझाने जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ बैठकीसंदर्भातली बातमी दिली होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाची बैठक पार पडते आणि ही बैठक ही विधिमंडळामध्ये होणार आहे. कॅबिनेट हॉलमध्ये त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत ते पार पडण्यात येणार आहेत. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर आता 24 तास ओलडून गेलेले आहेत. अजूनही संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. त्यामुळं त्यांच्याशी सुरुवातीला बोलणं महत्त्वाचं होतं आणि त्याच अनुषंगानं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी PR करणारी टीम आहे, जी रणनीती करणारी टीम आहे, त्याचे प्रमुख त्या ठिकाणी गेले होते. त्यांना चर्चा देखील केली होती आणि त्या चर्चेनंतर आता कुठंतरी बाबी जे आहेत ते पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवारांची बाजू त्यांच्याजवळ आलेली आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आता घडामोडी घडत आहेत. उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळाची बैठक पार पडेल. आता पक्षातील सर्व जे आमदार आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांना तातडीनं पक्षाकडून फोन जातील आणि मुंबईला उद्या दुपारी 2 वाजता बैठकीसाठी आमंत्रित केलं जाईल. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विधिमंडळातलं जे नेतृत्व आहे ते निवडलं जाईल आणि सुनेत्रा पवार यांना ते पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी देखील पक्षाच्या वतीनं झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्यावेळेस वेगवेगळ्या आमदारांशी, कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं, सुनेत्रा पवार जर आमचं नेतृत्व असेल तर 100% आम्हाला तेच मान्य असणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. प्रफुल्ल पटेलांना देखील सकाळी ज्यावेळेस माध्यमांशी बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं, लोकभावना, पक्षातील कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना आम्ही लक्षात घेऊ आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ. एकंदरीतच सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या पूर्णपणे आता कुठंतरी समोर आल्या. त्याच्यावर स्पष्टता, शिक्कामोर्तब झालेला आहे आणि विधिमंडळ प्रमुख म्हणून पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार असणार आहेत आणि त्यानंतर शपथविधीची देखील तयारी जी आहे ती होताना दिसणार आहे. खरं तर राज्यपालांच्या निलेश, मी तुझ्याकडे येतोच, तू आपल्या सोबतच राहा. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे हे दोघंही आपल्यासोबत आहेत. पण त्याचवेळी राजकीय विश्लेषक म्हणून संजय आवटे हे देखील आपल्यासोबत आहेत. या तिघांशी आपल्याला चर्चा करायची. निलेश, तू आपल्यासोबतच राहा. माझा पहिला प्रश्न अर्थातच राजकीय विश्लेषक संजय आवटेंना असणार आहे. आवटे सर, कसं बघायचं या घडामोडीकडे? कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पवारांच्याच घरात पक्षाचं नेतृत्व राहावं आणि विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व राहावं या दृष्टीनं निर्णय होताना दिसतोय. अद्याप प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते कन्फर्म जरी केलेलं नसलं तरी त्या दृष्टीनं निर्णय होतोय. कारण आमदारांची भावना, जनभावना हे लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व देण्यात येणार आहे आणि ते पाहता उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील त्याच घेतील आणि यानंतरच्या काळात राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र देखील त्यांच्याकडेच जाताना दिसत आहेत. संजय सर. मला काय म्हटलात का? हो.
आवटे सर, हा प्रश्न तुम्हाला होता, कसं बघायचं या घडामोडीकडे? ते मला असं दिसतंय मुळामध्ये की हे होणं अपेक्षित होतं. त्याचे साधं कारण असं आहे की आता जी निवड करायची होती त्या निवडीमध्ये सगळ्यात महत्वाचा निकष काय होता? तर पहिला निकष असा होता की निर्विवाद ती निवड असली पाहिजे, त्याबद्दल कोणाचे आक्षेप असता कामा नये. आणि साधारणपणे आपण असं बघतोय, म्हणजे बिहारमध्ये सुद्धा लालू प्रसाद यादवांच्या नंतर राबडी देवींकडे सूत्र आली होती. तर साधारणपणे असं म्हटलं जातं की शेवटी सहानुभूतीची जेव्हा लाट असते तेव्हा त्या घराबद्दल ती सहानुभूती असते, आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येईल असं साधारणपणे अपेक्षित होतं, आणि त्याप्रमाणे ते नाव पुढे आलेलं आहे. मला असं वाटतं की सुनेत्रा पवार या तसंही आता एकूण राजकारणामध्ये त्यांनी सुरुवात केलेली होतीच. म्हणजे आपण जर बघितलं तर सुरुवातीला त्यांच्याकडे कुठलं पद नव्हतं, पण लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली, सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये, त्या पराभूत झाल्या, आणि त्यानंतर राज्यसभेवर त्यांना खासदारकी मिळालेली आहे. तर ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत, आणि अनेक वेळा बारामतीमध्ये सुद्धा अजित पवारांची जी काही सार्वजनिक कामं आहेत तर ती सगळी सार्वजनिक कामं बऱ्यापैकी स्वतः सुनेत्रा पवार बघायच्या. तर त्यांचं नाव पुढे येईल अशी अपेक्षा होती, कारण पार्थ आणि जय हे तुलनेने फारच अगदीच तरुण आहेत, अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही शक्यता नव्हती, आणि त्यामुळे इतर कुठल्याही नेत्याचा विचार करण्याऐवजी सुनेत्रा पवार यांचा विचार होईल असं बोललं जात होतं. सुनेत्रा पवार त्यासाठी उत्सुक आहेत का, अनुकूल आहेत का, हा मुद्दा होता. पण ते अनुकूल असल्यामुळे आता त्यांच्याकडे सगळी सूत्र आलेली आहेत. आता मला असं दिसतंय की एकतर मुळामध्ये दोन गोष्टी होती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो थोडासा लांबणीवर पडेल असं दिसत आहे, आणि शरद पवारांच्या पेक्षा सुद्धा ही जी मंडळी आहेत प्रामुख्याने जे ठरवत आहेत त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार हे तिघं बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी ठरवतायत, निर्णय घेत आहेत असं दिसतं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांकडे जरी पद गेलं प्रत्यक्षामध्ये तरी सुद्धा प्रत्यक्ष कारभार त्या चालवतीलच, पण त्यांच्यासोबतच या तिघांचं महत्व जास्त असणार आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ यांचं महत्व जास्त असणार आहे असं दिसतं आहे. अर्थात दुसरं असं की चर्चेत आपण आता या या प्रक्रियेमध्ये- चर्चेत आपण या वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश झोत नक्कीच टाकूया. हे या संदर्भातले प्रश्न मी तुम्हाला विचारत जाईन, पण सध्या तरी मला जायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्याकडे. अनिलजी, एक राजकारणातलं एक वेगळं वळण आहे, खऱ्या अर्थानं नाजूक अशा वळणावर तुम्ही आहात, तुमचा पक्ष आहे, कारण या पक्षाचा नेता उपमुख्यमंत्री आपल्या राज्याचे अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आहे, आणि या वळणावर असताना एक आमदार म्हणून, अर्थात उद्या तुमची बैठक आहे, तुमच्या मनात या क्षणी नेमकं काय आहे? प्रश्न असा आहे की हा केवळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच कार्यकर्त्यांना हा दुःखाचा सावट झेलला जातोय असं काही मला वाटत नाही. हा उभ्या महाराष्ट्राला याचा झालेला जो अपघात आहे त्या अपघाताचा परिणाम उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळतोय. सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना किंवा आम जनतेला सुद्धा त्याचा बघायला मिळतोय. आता ह्या परिस्थितीमधनं आम्ही कोणत्या प्रवासाने पुढे गेलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये उद्या दिशा ठरेल. अर्थात उद्या दिशा ठरेल, उद्या त्यात तुम्ही बोलणार आहातच, पण मला बजरंग सोनवणेंकडे जायचं आहे. एक खासदार म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हा जो निर्णय होतोय या निर्णयाकडे तुम्ही कसे पाहताय? कारण एका क्षणी, एका काळात हा पक्ष तुम्ही एकत्रच होतात. महाराष्ट्रासाठी एवढी दुर्दैवी घटना, एवढी दुर्दैवी घटना मी एकटाच नाही तर आमच्या सर्व कुटुंब, म्हणजे राष्ट्रवादी पक्ष, तो आमचा असो की तो असो, या सर्वांसाठी ही शॉकिंग आहे. महाराष्ट्राला उभ्या शॉकिंग आहे. या दुःखाच्या डोंगरातून सावरणं एवढं सोपं नाही आहे. तरी पण काही गोष्टी अशा असतात की वेळेत करायच्या असतात, त्याच्या अनुषंगानं बाकीचे विषय चालू आहेत. पण ठीक आहे. आणि पवार कुटुंबावर प्रेम करणारा उभा महाराष्ट्र, त्याच्यात मी एक माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, आता सन्माननीय आमदार साहेब आपल्यासोबत आहेत, सर्वच यांच्या डोळ्यातलं पाणी आजही कुणाच्या संपत नाहीये. हो, खरं. थोडी वाईट परिस्थिती आहे. तुमच्या सर्व माध्यमांनी बोलायला बोलवलं म्हणून बोलणं आहे, नाहीतर बोलण्याची हिंमत नसणारा मी कार्यकर्ता आहे. कारण त्या अजितदादांनी काय प्रेम दिलं, तर ती वैयक्तिक ज्याला त्याला विचारलं तर ते सांगेल की ते प्रेम आम्हाला राजकीय ह्याच्यात, जर आईवडिला एवढं प्रेम राजकारणात कुणी केलं असेल तर ते अजितदादांना आमच्यावर केलं, म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. कुठल्याही पक्षात जाऊ द्या, पण अजितदादांनी तयार केलेले आणि अजितदादाच्या कुशीत वाढलेले कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आहेत, म्हणजे इकडून तिकडे गेलेले, किंवा तुमच्या काय शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेत आहेत, राष्ट्रवादीच्या त्यांच्यासोबत असणारे सर्व राष्ट्रवादीचे तर सर्वजणच असतील, आणि माझ्यासारखे आमच्या पक्षात असणारे सुद्धा आम्ही सर्वजण असोत असं मला वाटतं. पवार साहेबाच्या
एवढ्या नेतृत्वाच्या खाली आदरणीय दादांची सुरुवात झाली आणि दादा हे पवार साहेबांना दैवतच मानत राहिले. आणि ठीक आहे, पक्षाची फूट झाली काय झाली तो एक वेगळा विषय असेल, त्याच्यावर काही नाही. पण दादा शेवटपर्यंत कुटुंब म्हणून, पक्ष म्हणून सर्वजण आणि सर्वांची भावना, दोन्ही पक्षातल्या सर्वांचीच भावना ही असेल असं माझं अपेक्षा आहे की ते पवारसाहेब, पवार कुटुंब हे आमच्यासाठी दैवत आहे. म्हणजे ते कोणीही घटक असो. खासदार साहेब, मी तुम्हाला थोडंसं कुटुंबाला जर थांबवतो. एखादं नेतृत्व करण्याची संधी खासदार साहेब, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण एक मोठी बातमी आपल्या हाती येते आणि ती बातमी आहे उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे, किंबहुना शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. सुनेत्रा पवार या उद्या संध्याकाळी 5 वाजता महिला उपमुख्यमंत्री ठरतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या उद्या संध्याकाळी 5 वाजता घेतील. मला द्यायचं आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडे गेस्ट रूम न्यूज रूममध्ये. निलेश. विजय, जसं की मी सांगत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुपारी जी बैठक विधिमंडळाची पार पडणार आहे त्याच्यामध्ये विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल आणि त्यानंतर सर्व आमदारांच्या सह्या ज्या आहेत त्या पत्रावर केल्या जातील आणि ते पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येईल. मुख्यमंत्र्यांचाच सगळा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनंतरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत. त्या संदर्भातली जी तयारी आहे ती आता प्रशासनाकडून तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुरू केल्याची देखील माहिती मिळते. कारण नुकतीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची मुंबईमध्ये बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये या संदर्भानं चर्चा झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीनं पत्र पाठवायचं, आमदारांना कशा पद्धतीनं मुंबईमध्ये बोलून त्यानंतरची सर्व जी प्रक्रिया आहे, टेक्निकल बाबी आहेत त्या कशा पद्धतीनं पूर्ण करायच्या याची चर्चा एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची देखील या संदर्भामध्ये त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पदासाठी आपण तयार असल्याची माहिती जी आहे ती संबंधित व्यक्तीला दिलेली आहे. डिझाईन बॉक्सचे प्रमुख त्या ठिकाणी होते, त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हा निरोप जो आहे तो मुंबईमध्ये पोहोचवण्यात आला आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगानं वेगवेगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार आज रात्रीच मुंबईमध्ये पोहोचतील. उद्या दुपारी साधारणपणे 2 वाजता विधिमंडळामध्ये मुंबईमध्ये सर्व आमदारांची बैठक पार पडेल आणि त्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवण्यात येईल आणि संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेतील. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार उद्या विराजमान होताना आपल्याला दिसणार आहेत. निलेश, तू आपल्या सोबतच राहा आणि वेगवेगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून राहा, जेणेकरून या कार्यक्रमादरम्यान आपल्याला वेगवेगळ्या घडामोडींवर नजर ठेवता येईल. मला जायचं आहे संजय आवटेंकडे. आवटे सर, बातमी तर तुम्ही ऐकलीच असेल. या बातमीवर तुमची पहिली प्रतिक्रिया आणि महाराष्ट्राला एका दुर्दैवी घटनेनंतर पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे, यावर देखील तुमची प्रतिक्रिया. हे माझी पहिली रिॲक्शन अशी आहे की हे अपेक्षित आहे आणि आश्वासक आहे. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळते आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि सुनेत्रा पवार या तुलनेनं, ज्याचा आपण उल्लेख केला की सुनेत्रा पवार या तुलनेनं तशा आता पॉलिटिकल प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी आलेल्या आहेत, राजकीय प्रक्रियेमध्ये त्या आता आलेल्या आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थितपणे हे सगळं काम करू शकतील अशी मला पूर्णपणे खात्री वाटते. आणि ज्याप्रमाणे मागाशी उल्लेख झाला, डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा तिथे उपस्थित होते, तर मला असं दिसतं की एकूण नरेश अरोरांची पण या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठी भूमिका दिसते आहे. मी मागाशी उल्लेख केला होता पार्थ पवार, मुळात नरेश अरोरा हे इमेज मेकिंग कन्सल्टन्सी म्हणून त्यांना अपॉइंट करावं हा निर्णय पार्थ पवारांचाच होता. तर नरेश अरोरा सोबत दिसत आहे त्यांच्या. त्यामुळे एकूणच त्या सगळ्या गोष्टींसाठी जे ग्रूमिंग असतं किंवा जे काही प्रशिक्षण असतं तेही व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि मला असं वाटतं की मुळामध्ये एक अंगभूत समज असते. आणि आपण जर बघितलं सुनेत्रा पवारांचे एकूण व्यक्तिमत्व, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की बारामतीतली बऱ्यापैकी सगळ्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक कामं जी अजित पवारांची होती, अजित पवार राज्याच्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी बिझी असल्यामुळे, मग्न असल्यामुळे त्यांना या कामांसाठी वेळ देणं शक्य नव्हतं. तर सुनेत्रा पवार स्वतःच ते सगळी कामं बघायच्या. क्रमांक 1, क्रमांक 2 त्यांना माहेरपासूनच हा सगळा राजकारणाचा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की सुनेत्रा पवार या उत्तम पद्धतीनं हे सगळं काम करू शकतील, काम बघू शकतील. आणि ही खूपच आनंदाची गोष्ट आहे, कारण कायम असा उल्लेख व्हायचा की बाकी सगळ्या राज्यांमध्ये, अगदी बिहार सारख्या राज्यामध्ये असेल किंवा अगदी छोट्या राज्यांमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपद महिलेला मिळतं, पण महाराष्ट्राला मात्र अद्यापर्यंत महिलेला मुख्यमंत्रीपद मिळालेलं नव्हतं. तर ठीक आहे, मुख्यमंत्रीपद नाही पण किमान उपमुख्यमंत्रीपद या निमित्तानं महिलेला मिळतं आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि आणखी असं की अजित पवारांची जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीच्या अनुषंगानं सुनेत्रा पवार यांना सगळ्यांचं सहकार्य मिळेल
आणि मला असं वाटतं हे खूप आवश्यक असतं, कारण समजा एखाद्या वेगळ्या नेत्याला उपमुख्यमंत्री केलं असतं तर कारण नसताना गटबाजी बाकीच्या अनेक गोष्टी झाल्या असत्या. पण सुनेत्र पवार असल्यामुळे गटबाजी होणार नाही आणि शांतपणे सगळेजण हा निर्णय मान्य करतील, त्याला सहकार्य करतील. आणि मला असं वाटतं की आता महाराष्ट्राला मुळातच आघाडी सरकार आहे, युती सरकार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे सगळे असताना सुरळीतपणे सगळ्या गोष्टी व्हाव्यात. कारण जर त्यामध्ये काही बेबनाव असेल तर त्याचा परिणाम अंतिमतः विकास प्रक्रियेवर होतो, प्रशासनावर होतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही चांगली गोष्ट आहे आणि यातला म्हणजे मला मुळात एवढी वाटतं वाईट चर्चा अतिशय घडली आहे, अतिशय त्यानंतर हे पूर्ण आश्वासक मुद्देसूद आहे तुम्ही मांडलेला आहे. 3 मोठ्या बातम्या आम्ही आपल्याला दिल्या होत्या आणि त्यातली पहिली बातमी होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक उद्या 2 वाजता बोलावण्यात येण्यात आलेली आहे. या बैठकीत विधिमंडळ राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होईल. ही बातम्या ABP माझानं तुम्हाला ब्रेकवर जाण्याआधी या 0वरमध्ये दिल्या होत्या आणि या मुद्द्यांवर आपण चर्चा करतोय. राजकीय विश्लेषक संजय आवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याशी. मला जायचं आहे अनिल पाटलांकडे. पाटील सर, तुम्हाला अपेक्षित अशीच ही बातमी आहे, पण या बातमीच्या व्यतिरिक्त आणखी काही निरोप आलाय का तुम्हाला आतापर्यंत? नाही, अशा स्वरूपाची बातमी अपेक्षित म्हणण्यापेक्षा आमची सगळ्यांची इच्छाच होती. जरी काही माध्यमांमध्ये आम्हाला बघायला मिळत होतं, ऐकायला मिळत होतं, तरी सुद्धा शेवटी एक संजयजी जसं बोलले की एक आनंद वेगळा अजून एक मिळाला, पण तो एक मोठ्या दुःखातलं एक छोटंसं समाधान आमच्या सारख्यांचं आहे. इतक्या मोठ्या दुःखातनं आम्ही सगळेजण बाहेर आल्यानंतर एक छोटंसं कुठेतरी आत्म्याला समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून हाच निर्णय घ्यावा असा सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर पार राज्याच्या स्तरापर्यंत नेते मंडळीचा तो आग्रह होता. पण या सगळ्या विषयाला आपण मी वाचा तुम्हाला कुठे फोडायची. अनिलजी माफ करा, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. काय ठरलं आजच्या बैठकीमध्ये महापौर पदासंदर्भात दीर्घ चर्चा झालेली दिसते, काय सांगा? माननीय नितीनजी हे आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत, त्याच्यामुळे आता ज्या काही महापौराच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि चर्चेनुरूप त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे. जे काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील. आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतील. नागपूरचं काय सांगाल? इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं समीकरण दिसत आहेत त्या ठिकाणी काही चर्चा झाली का? बाकी ठिकाणी ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना आम्ही नेमकं काय करायचं आहे तशा संदर्भातली लाईन देऊ आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. नाही, आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून
अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, याच्यापेक्षा जास्त सांगण्याला माझ्याकडे काय. हिंदी में बताइए जिस तरह से देखिए, कोई भी निर्णय जो होगा ये निर्णय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लेगी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो निर्णय लेगी हम उसके साथ खड़े रहेंगे, चाहे वो अजीत पवार जी का परिवार हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो. इनके साथ पूरी ताकत के साथ सरकार के रूप में और भारतीय जनता पार्टी के रूप में हम खड़े. सर, उनके नेता मिलने आए थे आपसे, क्या चर्चा हुई? आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षासंदर्भातला कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच घेईल असं स्पष्टपणे सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. आणि पुन्हा एकदा आपण जाऊ आपल्या 3 मान्यवरांकडे ज्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. राजकीय विश्लेषक संजय आवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. मला पुन्हा अनिल पाटलांकडे जायचं आहे कारण त्यांचा मुद्दा अर्धवट राहिला होता. अनिलजी, आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर आणखी काही तुम्हाला ॲड करायचं आहे का तुमच्या मुद्द्यामध्ये? आता जे मुख्यमंत्र्यांनी यामध्ये सांगितलं ती जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नेता निवडीची असेल किंवा आणखी त्याच्या अगोदर कोर कमिटीची बैठक असेल, ही प्रक्रिया उद्या दुपारपर्यंत सगळ्या आमदारांना बोलवलं जाईल. अजूनपर्यंत आमच्यासारख्याला निरोप तर नाहीच आहे, परंतु रात्री उशिरापर्यंत ते निरोप येतील आणि उद्या ती बैठक आता जी काही माध्यमांमध्ये ऐकलं त्यानुसार ती होईल. त्यात नेता निवडला जाईल आणि त्याच्यानंतर मग मुख्यमंत्र्यांना त्याच्या बाबतीमध्ये कळवलं जाईल. मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे पुढची प्रक्रिया कशी करायची हे त्यांनी बरोबर सांगितलं की हा अलायन्समध्ये ज्यावेळेला आपण एकत्र काम करतो त्यावेळेला ज्या त्या पक्षाचा नेता निवडीचा किंवा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा किंवा अन्य कुठले पक्षीय स्तरावरचे निर्णय जे घ्यायचे असतील ते त्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतले पाहिजे. आत्ता अशी परिस्थिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून तर सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत सुनेत्रा वहिनींना आम्ही राजकारणामध्ये सक्रिय करावं हीच आता आमची आवश्यकता आहे. म्हणजे मी मगाशी जे बोललो की मोठ्या दुःखामध्ये एक छोटासा कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसायला लागला की ज्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुढे बळकट करण्याची आम्हाला ताकद येईल. एका दुर्दैवी घटनेनंतर एक मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि कदाचित त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं विधिमंडळ जो पक्ष आहे तो देखील घेण्याची शक्यता आपल्याला दिसते आणि ती शक्यता अनिल पाटील यांनी सुतोवाच केलेल्या आपल्याला बातम्या येत आहेत त्याच्यातून दिसत आहे. पण मला बजरंग बाप्पांकडे जायचं आहे. बजरंग बाप्पा, आपण ज्या 2 गोष्टी बघितल्या आहेत त्या तर होताना दिसत आहेत, पण विलिनीकरण, 2 पक्षाचं विलिनीकरण याच्याविषयी देखील अनेक चर्चा आहेत. तुमच्या बाजूनं त्या विलिनीकरणावर जोर दिला जाणार आहे का आत्ता या पुढच्या काळात? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 झालेले असले तरी आजच्या घडीला जर विचार केला तर परिवार म्हणून दोन्हीही एकत्र आहेत. परिवाराचा विषय आहे आणि ही एवढी मोठी दुःखद घटना आहे. ते आज महाराष्ट्र सुद्धा परिवार म्हणून बघितला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सर्व घटकातल्या सर्व स्तरातील सर्व जनतेला याचा खूप मोठं दुःख झालेलं आहे. महाराष्ट्र नाही किंबहुना देशात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण काल सुद्धा अंत्यविधीला तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण देशभरातून सर्व मंत्री आलेले, आंध्र प्रदेशचे असतील, वेगळे वेगळे विषय असतील, सर्व खासदार झारखंडचे, कुणी मुख्यमंत्री गोव्याचे, एवढे सर्व म्हणजे पवार फॅमिलीवर प्रेम करणारं कुटुंब खूप मोठं आहे. या कुटुंबावर प्रेम करणारं हे देशात त्यांचं जाळं आहे, त्याच्यानुसार ही घटना आहे. आता हा विषय जर विचार करायचा म्हणलं तर दादांचं निधन हे शॉकिंग आहे सर्वांसाठी. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं तर सोडा, पण सर्वांसाठी. आज आता आमदार साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा म्हणजे बोलता येत नाही अशी आमची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना मी काल पाहिलंय, परवा पाहिलंय, आज मी पाहतोय. आणि असं खासदार असतील दोन्ही नाहीये. त्याच्यामुळं विलिनीकरण व्हावा का नाही व्हावा का या विषयावर चर्चा करणं आज संयुक्तिक नाहीये. पण जी दादानी परिवार म्हणून एक निर्णय घेतलेला असेल, जी साहेबांनी ताईंनी सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला असेल तो निर्णय नक्कीच पुढे जाईल. त्याच्यामुळे जो बी काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यासारख्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायची गरज नाही. मन कुणाच्या मनात
काय चाललंय त्याच्यातून आम्हाला सगळं अनुभव येतो किंवा कळतं. त्याच्यामुळे तेवढी संवेदनशीलता परिवाराविषयी असणारे सर्व लोक, राष्ट्रवादी 2 गट 2 पक्ष सोडा, राष्ट्रवादीतल्या प्रत्येकाला कळतंय की पवार फॅमिलीच्या कुटुंबामध्ये काय विषय आहे. त्याच्यामुळे तो विषय खूप मी हाच मुद्दा घेऊन आहे की मी हाच मुद्दा घेऊन संजय आवटेंकडे जातो. आवटेजी, या 2 घटना तर होताना आपल्याला दिसत आहेत की सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होईल, उपमुख्यमंत्री पदाची देखील त्या शपथ घेऊ शकतात, बातम्या येत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 2 वेगवेगळे पक्ष झालेत त्याचं विलिनीकरण देखील या वळणावर होताना किंवा होण्याची शक्यता आपल्याला दिसते का, आणि ते त्याच्यासाठी किती वेळ लागू शकतो? असं विलिनीकरण व्हावं अशी इच्छा खरं म्हणजे अजित पवारांची होती. आणि आपण बघितलं की महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे घडलं किंवा जिल्हा परिषद निवडणूक ज्या प्रकारे झाली, तर त्यामुळे अजित पवारांची ही इच्छा होती. आता मात्र मला असं दिसतंय की शरद पवारांच्या पक्षाचे लोक विलिनीकरणाबद्दल बोलतायत, तर अजित पवारांच्या पक्षाचे लोक मात्र विलिनीकरणाबद्दल फार बोलत नाहीयेत. हो, तुम्ही आता बघितलं असेल, म्हणजे अजित पवारांच्या पश्चात कोण उपमुख्यमंत्री किंवा कोण नेता वगैरे या चर्चेमध्ये मी असं बघतोय, ही चर्चा सुरू असताना या चर्चेमध्ये शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना काही फार त्यांचा रोल होता असं काही दिसलं नाहीये. बरोबर. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, आणि ते मला असं बघितलं पाहिजे की शेवटी असं आहे की हे बघा, समजा विलिनीकरण झालं तर साधारणपणे ज्या लोकांकडे सगळी धुरा जाईल किंवा सगळी सूत्र जाईल असे सगळे तगडे लोक हे प्रामुख्याने शरद पवारांच्या पक्षामध्ये आहेत. याच्यावरून अजित पवारांच्या पक्षामध्ये मात्र तसे तगडे लोक नाहीत. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की समजा केंद्रामध्ये खूप चांगली अत्यंत शक्तिमान असे असं कोण आहे, सुप्रिया सुळे आहे. तर सुप्रिया सुळे या जर असतील तर उद्या प्रफुल्ल पटेलांचं, तटकरेंचं महत्व कमी होईल असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. दुसरं असं की खाली राज्यामध्ये आपण जर बघितलं तर राज्यामध्ये रोहित पवार आहेत, जयंत पाटील आहेत, आणि त्या तुलनेमध्ये पार्थ पवार किंवा जय हे तुलनेने फारच नौखे आहेत. त्यामुळे जर राज्यामध्ये उद्या सगळं ठरलं तर राज्यामध्ये सत्ता ही बऱ्यापैकी रोहित पवार किंवा जयंत पाटील यांच्या हातामध्ये जाईल. केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती सुप्रिया सुळेंच्या हातामध्ये जाईल. मग आम्हाला काय पाहिजे? त्यामुळे मला असं वाटतं की साधारणपणे या सगळ्या गोष्टींना अजित पवारांचा पक्ष फार अनुकूल आहे असं काही मला वाटत नाहीये, किंवा अजित पवारांच्या पक्षातला कुठलाच नेता हा विलिनीकरणाच्या अनुषंगाने काहीच बोलतोय असं जाणवत नाही. तर मला असं वाटतं की सध्या तरी विलिनीकरणाची प्रक्रिया थोडीशी मागे आहे, किंवा शरद पवारांनी जो पुढाकार घेणं अपेक्षित होतं किंवा ते पुढाकार घेतील असं वाटलं होतं, किंवा शरद पवारांना सल्ला घेतला जाईल असं वाटलं होतं, पण शरद पवार या प्रक्रियेमध्ये कुठेच नाहीयेत. सुप्रिया सुळे सुद्धा या प्रक्रियेमध्ये कुठेच नाहीयेत. त्यामुळे सध्या मला असं वाटतं की विलिनीकरणाला जरा आणखी वेळ लागू शकतो. आणखी काही गोष्टी घडतील, म्हणजे घडणार नाही असं नाही, आणखी बऱ्याच गोष्टी घडतील, त्यामुळे विलिनीकरण होणारच नाही असं नाही. ती अगदी वेगळी प्रक्रिया असेल. पण सध्या तरी अजित पवारांच्या पक्षाची फार इच्छा आहे असं सध्या वाटत नाही. तरी या विलिनीकरणाच्या मुद्द्याला वेळ लागू शकतो असं मत व्यक्त करतायत राजकीय विश्लेषक संजय आवटे. पण अनिल पाटील, तुमचं या मुद्द्यावर काही म्हणणं आहे का? संजयजींनी आता जे तुमच्या समोर मांडलं याला काही ना काही बेस असल्याशिवाय ते मांडणारच नाही, कारण ते प्रचंड अभ्यासू आहेत. आणि याच्यापूर्वी त्यांना मी अनेक वेळा विश्लेषक म्हणून जे बघितलेले त्यांचा तंतोतंत बऱ्यापैकी अभ्यास झालेला असतो. आता विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जे बोललं जात आहे किंवा जे काही माध्यमांमधनं येत आहे त्यात प्रामुख्याने अजितदादांची वाटचाल आम्हाला प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधनं ती जाणवली. हो, आणि आपण दोन्ही पक्ष मिळून निवडणुका लढल्या पाहिजे आणि त्या निवडणुकीमध्ये यश मिळवलं पाहिजे अशा सूचना सुद्धा दादांकडनं आम्हाला वारंवार, जे काही मी आता ज्या जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे होती त्या जिल्ह्यांमध्ये ती पार पाडण्याकरता त्यांचा आग्रह होता. नंबर 1. नंबर 2 की विलिनीकरण करायचं असेल तर जी काही चर्चा दादांमध्ये किंवा वरिष्ठांमध्ये किंवा आमच्या पक्षश्रेष्ठींमध्ये, पवार साहेबांच्या पक्षश्रेष्ठींमध्ये जी काही चर्चा झाली असेल ती चर्चा ती थोडी बंद दाराआड झाली किंवा ती गुपित ठेवण्यात आली. त्यात प्रामुख्याने 2-3 मुद्दे असे असतात की एनडीए मध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी पवार साहेब तयार आहेत का, मग एनडीएच्या नेत्यांबरोबर काही चर्चा झालेली आहे का, मग राज्यात काय, केंद्रात काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दादा पर्यंत किंवा वरच्या वरिष्ठांपर्यंत त्या सीमित राहिलेल्या आहेत. त्या समजा जर का याच्या अगोदर झाल्या असतात तर वेगळा विषय होता. आता या सगळ्या परत चर्चा करणे किंवा या सगळ्या गोष्टींसाठी अनुकूल वातावरण करणे, केंद्रातल्या एनडीएच्या अलायन्स मध्ये या सगळ्या गोष्टींबरोबर चर्चा करणे, या सगळ्या प्रक्रियेला काही ना काही उशीर लागू शकतो. पण सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा आमदार असतील यांचं प्राथमिक मत जर का कोणी विचारलं तर सुरुवातीपासून एकत्र काम केलं पाहिजे. पण त्याच्या अगोदर परिवार, दादांचा परिवार असेल, पवार साहेबांचा म्हणजे पवार कुटुंब जे असेल त्या पवार कुटुंबाला
हा निर्णय आधी सर्वप्रथम घ्यावा लागेल आणि पवार कुटुंबानंतर मग अलायन्समध्ये या बाबतीमध्ये कुठेतरी पुढे भविष्यामध्ये चर्चा होऊ शकते. एकत्र झाल्यानंतर ती ताकद वाढू शकते, पण या सगळ्या प्रक्रिया आधी पूर्ण कराव्या लागतील. नक्कीच. मला वाटतं आपण तिन्ही मान्यवरांनी आपले मुद्दे अतिशय प्रभावीपणे मांडलेत आणि अतिशय नाजूक वळणावर असताना तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिलात. तुम्ही अगदी खुल्या दिलानं या चर्चेत बोललात, त्याबद्दल तिघांचेही आभार. आणि आजची मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीबाबत पत्र देण्यासाठी सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, हे विधान भवनात दाखल झालेले आहेत. एक मोठी बातमी. एबीपी माझावर सातत्यानं मोठ्या बातम्या येत आहेत. पक्षाच्या बैठकीबाबत विधिमंडळात पत्र देण्यासाठी सुनील तटकरे दाखल झालेत. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत नवीन नेता निवडण्यात येईल आणि अर्थातच ते नाव देखील एबीपी माझानं आपल्याला सांगितलं आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होईल, गटनेतेपदी निवड होईल आणि त्याच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ उद्या संध्याकाळी 5 वाजता घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या त्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरू शकतात. मंडळी, चंद्रपुरात 10 फेब्रुवारीला महापौर पदाच्या निवडीसाठी आमसभेची घोषणा करण्यात आली आहे. तर अर्ज दाखल करण्यासाठी 5 फेब्रुवारी ही अखेरची मुदत आहे. पण अद्याप ना काँग्रेसमधून कोणाचं नाव नक्की होऊ शकलं आहे ना भाजपकडून. दोन्हीकडे कारण एकच, पक्षातल्या 2 नेत्यांचे विरुद्ध दिशेला असलेले चेहरे. काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात समेट घडवण्यात पक्षाला अद्याप यश आलेलं नाही. तर भाजपचे 2 गट काही प्रमाणात एका नोटवर असले तरी ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद वाटून द्यायचं की नाही यावर सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये दुमत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या 27 जणांना वगळून सत्ता स्थापन केली जाऊ शकते असं सांगतानाच जोरगेवारांनी काँग्रेसचे काही नगरसेवक आपल्यासोबत येऊ इच्छितात असा दावा केलाय. आणि या बातमीनंतर 0 आवर मंडळीमध्ये आपण इथेच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.